नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेती मित्र लक्ष्मण शिंदे. आपण आहोत आपल्या सदाबहार पेरूच्या ह्या 18 महिन्याच्या प्लॉट मध्ये. हा सदाबहार पेरू आणि जापानी झेन आंबा बघा, ही फक्त 18 महिन्याचं झाड आहे आणि त्याच्यावरती एवढ्या ताकदीने जर आपण आज आपला मोर जर मोजायला गेलं तर तो 2 ते 2.5 फुटापर्यंत इतका लांबीचा मोर आहे आणि तो आता सेटिंग अवस्थेमध्ये आहे. बघा, आपण जो आंबा हा जापानी झेन आंबा आहे, हा वर्षातून 2 ते 3 वेळेस येतोय. त्याचं असं कारण आहे की आता आपल्याला मोर पण दिसतोय आणि ही जी नवीन आता आपल्याला फांटी दिसते किंवा ही फांटी दिसते, त्याच्यातून आता नवीन येण्याच्या स्थितीमध्ये आहे, सुरुवात झाली आहे. म्हणजे हे फळ ज्या वेळेस परिपक्व बनल त्याच वेळेस इथून आपल्याला परत काही ब्रँचेस मधून मोर आलेले दिसल, किंवा काही कारणास्तव हा मोर जर खराब झाला किंवा गळ होऊन गेली तर इथूनच परत आपल्याला दुसरा मोर पण आलेला दिसल. म्हणजेच या जापानी झेन आंब्याला जे आपण म्हणतो वर्षातून 2 ते 3 वेळेस येणारा आंबा आहे. तर या पद्धतीने हा दिसायला केशर आंबा आणि खायला हापूस आंब्याची टेस्ट, या पद्धतीने आज आपण बघू शकता की एवढ्या 18 महिन्याच्या झाडावरती एवढ्या ताकदीने मोठ्या प्रमाणामध्ये मोर सेटिंग अवस्थेमध्ये आहे. म्हणजे आंब्याची शेती करीत असताना जे शेतकऱ्याला अडचणी येतात की मोर सेटिंग होईल का, 4-4, 5-5, 6-6 वर्ष झालेले आहे काही आंब्यांच्या बागांना. ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष महाराष्ट्र दौरा करीत असताना अनेक आंब्याच्या शेतांना भेट दिली त्यावेळेस प्रत्यक्षात अनुभवाला आलं की शेतकऱ्यांची 6-6, 7-7 वर्षाची आंब्याची प्लॉट झाली आहे, परंतु त्या आंब्याला कुठल्याही प्रकारचा अजूनही मोर आलेला नाही किंवा त्या पद्धतीने ते झाड डेव्हलप झालेले नाही. तरी हा जो आपण जापानी झेन आंबा आणला आहे की दिसायला केशर आंबा आणि खायला हापूस आंब्याची टेस्ट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा ऑड सीझनला आपल्याकडे आपण हे जे झाड बघताय हे 18 महिन्याचं तर आहेच आहे, परंतु याला पहिल्याच वर्षी म्हणजे मागच्या आंब्याच्या सीझन मध्ये पण आपण याच्यावरची हार्वेस्टिंग केली आणि दिवाळीच्या वेळेस पण याच्यावरती आपण हार्वेस्टिंग केलेली आहे. दिवाळीच्या अगोदरच आपली या आंब्याच्या झाडावरची हार्वेस्टिंग झालेली आहे आणि परत आता त्याच झाडांवरती एवढ्या ताकदीने आपल्याला मोर दिसतोय. तर त्याच्या शेजारीच म्हणजे आपण 12x3 वरती ही आंब्याची लागवड केली आहे. त्याच्यात परत शेजारी घेतला आहे तो सदाबहार पेरू. सदाबहार पेरू म्हणजे हा पण वर्षभर चालणारा. म्हणजे आज बघा, आपण बोलतोय जानेवारी महिन्यामध्ये, पेरूची मधल्या 2-3 महिन्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये खूप शेतकऱ्यांची ओरड होती का भाव भेटत नाही. पण आजची तारीख आहे 16 जानेवारी 2026. आज जर तुम्ही मार्केटला बघायला जर गेले तर आज पेरूला 35, 40, 45 रुपयापर्यंत मार्केटमध्ये रेट आहे. आणि हा जो आंबा आहे एवढा लवकर जर मोर आपल्याला दिसत असेल तर इतर आंबे येण्याच्या आधीच हा आपला आंबा मार्केटमध्ये असेल. म्हणजे याला पण खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला भाव भेटणार आहे. म्हणजे आपण जो आता फॉर्म पिशवीमध्ये माल बघतोय तर आंबा मार्केटमध्ये येईपर्यंत हा पेरूचा रेट 60-70 रुपयापर्यंत, 90 रुपयापर्यंत निघून जातो किलोचा. म्हणजेच ही सदाबहार व्हरायटी असल्यामुळे इतर व्हरायटीपेक्षा नाविन्य आहे. वर्षभर येत असल्यामुळे 2-3 बहार जरी आपल्याला चांगले सापडले त्याच्यातले तर चांगल्या प्रकारे पैसा होऊन जातो. आणि हा जो आपण डझन पेटी घेतल्या जाते मार्केटमध्ये विकल्या जाते, तर त्या पेटीला जो आपण एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा बनवतो, या आंब्याला पण आपल्याला खूप चांगल्या प्रकारे दर भेटतो. म्हणजे लाखो रुपये आपण या शेतीमधून घेऊ शकतो. बघा, 12x3 ची लागवड करून आपण ह्या शेतामध्ये एकूण एका एकरामध्ये 1200 रोप आंब्याचे आणि 1800 रोप पेरूचे बसवले आहे. तसं मुख्य पाहिलं तर काम फक्त पेरूवरती चालू आहे. आंब्यामध्ये खूप काही असं काम नाही, परंतु जे काम महत्वाचं आहे ते जर वेळेवर झालं तर आंब्याचं उत्पन्न घेणं निश्चित आपल्याला खूप चांगलं असतं. कारण बघा, ड्रिपनी लिक्विड देणं असेल, आपल्याला वरतून स्प्रे देणं असेल किंवा याची कटिंग असेल, ही जर वेळीच झाली आणि वेळीच त्याचं मार्गदर्शन व्यवस्थित जर भेटलं तर आपल्याला आपल्या आंब्याला वेळीच आंबे येतात किंवा मोर सेटिंग होते. या आंब्याचं मुख्य वैशिष्ट्य आपण आपल्या मागच्या व्हिडिओत पण टाकलं होतं का, जो 1 वर्षाचा व्हिडिओ आपण युट्यूबवरती अपलोड केलाय, तो व्हिडिओ जर बघितला तर 1 वर्षात आलेले आंबे पण त्या झाडांना दिसतील. आणि त्याच्यानंतर आपण जानेवारी महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या ताकदीने आपल्या आंब्याला आंबे आलेले दिसत आहे. म्हणजे सदाबहार पेरू आणि आंबा
3 एकराचे आंबे आणि 3 एकराचा पेरू, 6 एकराची शेती आपण येथे या शेतामध्ये करतोय. म्हणजेच आपण लेबरलेस फार्मिंग कडे जातोय. भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल, भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल. खऱ्या संकटांशी असं लढून जिद्द होती म्हणून दावलय करून बसणार नाही लाचार बनून. येत नव्हतं चाला या चढावरून, आता खुशाल चालणार गडावरून. कुबड्यावाल्यांची नव्हती नुसतीच हुल, ए कुबड्यावाल्यांची नव्हती नुसतीच हुल. आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल, आम्ही ठरलोय